रामायण अयोध्येत कमी घडलं आणि या पंचवटीत जास्त घडलं, या नाशिकमध्ये जास्त घडलंय, या महाराष्ट्रात जास्त घडलेलं आहे. रामाने जे अतुलनीय धैर्य दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं आहे. शूर्पणखेचं नाक जे कापलं ते या पंचवटीत कापलं गेलेलं आहे. आणि रावणाविरुद्ध युद्धाची जी प्रभू श्रीरामानं तुतारी फुंकली ती सुद्धा या पंचवटीतून फुंकलेली आहे. आणि म्हणून आपण या इतिहास उभे आहोत हे लक्षात घ्या. प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. मला आता असं वाटायला लागलं उद्धवजी, हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाल येईल. रामाला वाटेल आता धनुष्य नको, आता मला मशाल हवी आहे. आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामावरती कोणाचा अधिकार नाही. कणाकणात राम आहे, मनामनात राम आहे, या महाराष्ट्राच्या माती मातीत राम आहे. आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे, लक्षात घ्या. हे ढोंग नाही आहे. 33 कोटी देव आहेत. खैरे साहेबांना जास्त माहीत असेल. 33 कोटी देव आमच्या हिंदूंचे आहेत. पण आपण पुजतो ते देवांना, आपण विठ्ठलाला पुजतो, आपण रामाला पुजतो. पण रामाचं धैर्य इतर कोणत्या देवात मला कधी दिसलं नाही, जरी आमचे देव असले तरी. विष्णूचा अवतार 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भाजप कुळात विष्णूच्या 13व्या अवताराने जन्म घेतलेला आहे. आम्ही आमच्या रामाला पूजू, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, इतकंच मी या क्षणी सांगतो. पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही विष्णू पुराण वाचा, विष्णू पुराण पहा, विष्णूचे चित्र पहा. विष्णूचं धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे, तटस्थ धैर्य आहे. विष्णू शेषनागावर पहुडलेले आहेत. वरती फण्याचं छत्र आहे, लक्ष्मी पाय चेपते आहे. आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत. पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे. रामाचं धैर्य जे आहे हे नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे. आणि रामाचं धैर्य जे आहे हे रामराज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो. मी मगाशी संयमाचा उल्लेख केला. प्रभू श्रीराम युवराज होते, प्रभू श्रीराम राजा होता. पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील. पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल, युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल, बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवलं असेल. पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला. जसे माननीय उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट बघतायत, त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमाने एका धैर्यानं वाट पाहत राहिला. किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला. एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अयोध्या सजली, अयोध्या नटली, अयोध्या रंगली आहे. जेवणावळी पंक्ती उठतायत, हवन चालू आहे, संगीत, मेहंदी, बारात, सर्व काही सुरू आहे. अनेक राजघराणी लग्नाला पोचलेली आहेत. वस्त्र तयार आहेत, अलंकार तयार आहेत. राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची, त्यांच्या ओळखींची लगबग सुरू आहे. त्याच वेळी एक जिहार येतो, एक सूचना येते. प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा, राज्याभिषेक वगैरे नाही. कोट उतरवा, वस्त्र उतरवा, वल्कल नेसा आणि आपण आता वनवासाला चला. पुढली 14 वर्ष आपल्याला या प्रकारचं जीवन जगायचं आहे. किती कठीण प्रसंग आलाय की हातातलं राज्य जात आहे. राजपुत्र, आपण राजपुत्र आहोत.
हे सुद्धा जात आहे आणि आपल्याला वनवासात जावं लागत आहे. पण रामाचा संयम बघा, जो उद्धव मी नेहमी उद्धव साहेबांमध्ये आपल्या पाहतो. रामाचा संयम पहा. राज्याभिषेक